नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले आणि पशुपालकांसाठी बंदिस्त शेळीपालन, बंदिस्त मेंढीपालन असतील, दुग्ध व्यवसाय असेल आणि जे शेतकरी नाविन्यपूर्ण पद्धतीने काही शेतीमध्ये प्रयोग करतात, ते तुमच्यापर्यंत एक व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, बंदिस्त शेळीपालन आणि मेंढीपालनाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स अशाही येतात आणि मला कॉल आल्यानंतरही बरेच व्ह्यूअर्सचं एकच म्हणणं असतं, की सर दुग्ध व्यवसायापेक्षा ते शेळी किंवा मेंढीपालन किती फायद्याचं आहे हे तुम्ही सांगता आणि तुमच्याच गोठ्यामध्ये आम्हाला गायी दिसतात. मग नेमकं हे कशामुळं? आणि सगळ्यात महत्त्वाचं एकाच मार्गाने शेतकऱ्याच्या घरामध्ये जर एकाच मार्गाने पैसे येत असतील, तर शेतकरी कधी अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या घरात कसे पैसे येतील? म्हणजे जर विहिरीचा आपण विचार केला, तर एकच सप मोठा असेल विहिरीला, तर कधीही त्याला अडचण येऊ शकते. परंतु त्याच विहिरीला जर जास्त आणि वेगवेगळे कमी प्रमाणात असू द्या, परंतु वेगवेगळे झरे असले, तर त्या विहिरीला जास्त प्रमाणामध्ये पाणी राहतं आणि ते आपण अडी-अडचणीला आपण आपल्या पिकाच्या गरजेनुसार वापरतो. तेच आपल्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचा स्रोत म्हणून वेगवेगळे व्यवसाय का असले पाहिजेत? ग्रामीण भागातील तरुणांनी अशा पद्धतीचे मॉडेल तयार करून स्वतः आत्मनिर्भर कसं व्हायचं याबद्दल आपण चर्चा करूयात आणि तुमच्याही मनातले काही प्रश्न आणि माझे काही अनुभव तुमच्याशी आज या चर्चेच्या माध्यमातून शेअर करणार आहे. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या विषयाला अनुषंगून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला शेळी पालन असेल किंवा मेंढी पालन फार प्रमाणात जरी दिसलं नाही तरी गायी बरोबर शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी प्रमुख व्यवसाय म्हणून सुद्धा दुग्ध व्यवसाय केला जातो. मित्रांनो, एक सुरुवातीला सांगतो, दुग्ध व्यवसाय परवडत नाही असं मी कधीच बोललो नाही. परंतु या व्यवसायावरती जगणारी लोक जास्त आहेत. त्यांना पोषक असलेले खाद्य म्हणजे पशुखाद्य पूरक आहार म्हणून ते घ्यावं लागतं. ते आपण घरी बनवलं तर आपल्या चार चार पैसे आपल्याला त्याच्यात पण वाचू शकतात. परंतु मित्रांनो, होतं काय, जनावरांना चारा भरपूर लागतो, याचं शेण उचलावं लागतं. जर मुक्त गोठा असेल तर तुमचं ते काम जरी कमी झालं तरी तुम्हाला धार काढणं आलं, ते दूध तुम्हाला डेअरीवर पोहोच करणं आलं. काही ठिकाणी दूध कलेक्शनवाले येतात, परंतु मग तुमच्या क्वालिटीनुसार तुम्हाला दर मिळत नाही. याच्यामध्ये जर प्राणी आजारी पडला तर याच्यामध्ये मेडिकलचा खर्च फार होतो. ती सुद्धा फार मोठी रिस्क आहे. काय प्रत्येक धंद्यामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये काही कमी अधिक प्रमाण अडचणीचे असतात, काही फायद्याचे असतात. मित्रांनो, याच्यात काय होतं त्याची आज जर आपण विचार केला तर एका गायची किंमत 70 ते 80 हजार रुपये. 20 लिटर पेक्षा जास्त दूध देणारी गाय असेल तर आपल्याला तेवढे हमखास द्यावे लागतात. हा, आता 2 वर्षापूर्वी याची जास्त क्रेज असल्यामुळं काही अतिउत्साही तरुणांनी कर्ज काढून 1 लाख रुपयाची गाय 1.5 लाखापर्यंत त्यांच्या गळ्यात काही व्यापाऱ्यांनी किंवा जुन्या जाणकार लोकांनी घातले. याचे परिणाम काय झाले? मार्केटमध्ये गायांचे दर वाढले. पण याचं मार्जिन परफेक्ट माहीत नसल्यामुळं त्या लोकांचे धंदे अडचणीत आले. हा व्यवसाय ज्यावेळी दुधाचे रेट कमी झाले, म्हणजे आता त्याला इन्फ्लुअन्स बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे इलेक्शन जवळ आलं की त्याचे बाजार पडायचे, अनुदानच्या नावाखाली ते मिळवायचं, स्वतःच्या संस्थांना लाल करायचं. हे बरेच राजकीय हस्तक्षेप पण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात, चढ उतार. या व्यवसायाची अडचण काय आहे? खर्च जर तुमचा स्थिर असेल किंवा वाढतच चाललेला असेल तर दुधाचे दर कमी व्हायला नाही पाहिजे. एक तर समजा 35 रुपये असेल तर तो 35 रुपये राहायला पाहिजे. 36 मागणीनुसार 36-37 होऊ द्या, पण 35च्या आत ते द्यायला कामा नये. आता काय झालं, 35-40 रुपयापर्यंत बाजार गेले, म्हणजे 40 रुपये 3-5-8 पर्यंत 40 रुपये दर आहे. पण हा किती दिवस राहील याची शाश्वती लोकांना नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालंय, ज्या गाई 1,00,000-1,50,000 रुपयाला 20-22 लिटरच्या आपण घेत होतो त्या 70-80 हजार रुपये मिळतात. मग का तर मधल्या काळामध्ये शेतकरी याच्यामधून होरपळून निघलाय. तर मित्रांनो, सांगण्याचा हेतू एकच आहे की हा व्यवसाय वाईट नाहीये, परंतु या व्यवसायामध्ये रिस्क जास्त आहे, भांडवल गुंतवणूक जास्त आहे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या लोकांसाठी या व्यवसायापेक्षा शेळी आणि मेंढी व्यवसाय फायद्याचा आहे. साधी गोष्ट आहे, एक शेळी आणली, तिला 2 पिल्लं झाली, तुम्ही 3 ते 4 महिने तिचं संगोपन व्यवस्थित केलं तर शेळी जर 15 हजाराची आणली असेल तर तुमची पिल्लं ती 15-16 हजार रुपयाला 3 ते 4 महिन्यामध्ये विक्री होऊन जाते. थोडक्यात काय, तुमचे पैसे 6 महिन्याच्या आतमध्ये वसूल होतात. परंतु या प्राण्याच्या बाबतीत तसं नाही.
या प्राण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्ण वर्ष म्हणजे पूर्ण वेत लॅक्टेशन पूर्ण होऊन दिल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण किंमत वसूल होते. पुढच्या वेतापासून ती गाई तुम्हाला पूर्ण प्रॉफिट देते. परंतु शेळी आणि मेंढीमध्ये तसं नाहीये. त्यांच्या किमती एवढं किंवा तुम्ही गुंतवलेले पैसे हे तुमचे 6 महिन्यामध्ये वसूल होतात. थोडक्यात काय तर 6 महिन्यामध्ये पैसे डबल करणारा व्यवसाय म्हणजे शेळी आणि मेंढी पालन आणि 1 वर्षामध्ये पैसे तुमचे डबल करणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. इज दॅट क्लिअर? आता ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही असं म्हणाला, सर तुम्हाला एवढं सगळं माहित असताना तुम्ही गाई पालन कशासाठी करतात? तुम्ही सगळं विकून शेळी पालन का नाही करत? किंवा मेंढी पालन का करत नाही? तर मित्रांनो, हीच गोष्ट मला तुम्हाला परत समजून सांगायची आहे. माझ्याकडे जवळपास 10 गायी होत्या. 10 गायींमध्ये मी जशा मला शक्य होईल तसे मी त्या कमी केल्या आणि ह्या शेळी आणि मेंढी पालन ह्या व्यवसाय मध्ये सुरुवात केली काम करायला. पण कसं असतं कोणताही व्यवसाय नवीन असेल तर आपल्याला थोडंसं सावधगिरीने चालावं लागतं, ताकही फुंकून प्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये हा व्यवसाय मी सुरू केला. मग शेळी आणि इकडची एक गाय कमी केली की मी इकडं 5 ते 6 मेंढ्या किंवा बच्चे आणायचो आणि मग आपले पैसे वसूल करून हळू करून मदर स्टॉक माझ्याकडे आता 20 ते 25 पर्यंत गेला. तर सांगण्याचा हेतू काय मित्रांनो, माझ्याकडे जे आता तुम्हाला दिसत आहेत ते ह्या मोठ्या गायी नाहीत. ही मी तयार केलेली जी कालवड आहेत माझ्याकडे जर्सी जर्सी जातीची 50-062 या वळूच्या मी माझ्याकडे 3 कालवडी तयार केल्या. त्यांना संगोपन इतकं व्यवस्थित केलं. लहानपणी जवळपास मी 2.5 ते 3 लिटर दूध पाजलं. 3 महिन्यापर्यंत दूध पाजलं तर थोडक्यात विचार करा 10,000च्या पुढे मी त्यांना दुधावर खर्च केला पहिल्या 3 महिन्यामध्ये. आणि त्यांच्या खाद्याचा आणि त्यांच्या संगोपनाचा विषय तो सोडून द्या. पण 2 वर्षानंतर ज्यावेळेस दुधाचे दर कमी होते आणि कालवडी लागलेली नव्हती, त्यावेळेस मी त्यांना एक जणाला विचारून पाहिलं की बाबा कितीला नेत आली? तर ते 10 आणि 12,000 रुपये म्हणायला लागले. तर मित्रांनो, पहिल्या 3 महिन्यामध्ये लहानपणी मी जे खर्च केलाय तो सुद्धा माझा 2 वर्षानंतर वसूल होत नव्हता. मग मी होणारा आणखी तोटा का सहन करावा? त्यावेळेस दुधाचे दर कमी झाले त्यावेळी मीही अडचणीत आलो होतो. परंतु याच्यातून मी एक गोष्ट लक्षात घेतली की या दूध व्यवसायाचा हाच प्रॉब्लेम आहे की उत्पादन खर्च वाढतो. जर दुधाचा दर ₹1-2 वाढला तर ही लोक तुमचा गोळीचा खर्च आहे किंवा सुगराचा जो खर्च आहे याच्यावरती वाढवतात, रेट वाढवतात. परंतु ज्यावेळी दुधाचा दर कमी होतो त्यावेळी रेट वाढलेले दर कमी करत नाहीत. याच्यावरती मेडिकल, दूध डेअरी, संघ, वाहतूक व्यवस्था, मेडिकल आणि वेटरनरी डॉक्टर सगळ्या प्रकारचे लोक या व्यवसायावरती जगतात आणि नंतर 4 पैसे उरले तर शेतकऱ्याला. अशी परिस्थिती असल्यामुळे मी या व्यवसायाकडे थोडंसं मागं. पण एक सांगू का, हा व्यवसाय तोट्याचा आहे असं मी अजिबात म्हणलो नाही आणि म्हणणारही नाही. कारण सस्यपालन आलं, शहामृग पालन आलं, या सगळ्या वेगवेगळे व्यवसाय येऊन गेले. परंतु हा व्यवसाय अजूनही आज्या-पंजापासून आपल्या चालूच आहे आणि याची गरज आहे की दुधाशिवाय कोणाच्याही घरामध्ये चाही होणार नाही किंवा लहान मुलाला दूध जरी द्यायचं म्हटलं तरी आपल्याला वयोवृद्ध आजारी माणसांना दुधाची गरज आहे. फक्त एक आहे की याच्यामध्ये जी होणारी भेसळ आहे, जी आर्टिफिशियल दूध निर्माण करण्याची जी चोरी थोडक्यात लोक जे करतात किंवा खोडसाळपणा करतात, यांना आळा बसवण्यासाठी गव्हर्नमेंटकडून व्यवस्थित जर कारवाई झाली किंवा जे संघ ह्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर जर आळा बसला तर हे नैसर्गिकपणे जे दूध निर्माण करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि दर हे वाढत राहतील पण कमी होणार नाही. दुधाची जशी मागणी वाढेल त्याप्रमाणे दुधाचे दर वाढतील. हा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये आणि जे आर्टिफिशियल दूध लोक करतायत ते ही जी वाढ आहे दूध दराची ती थांबवतायत आणि मधला बेनिफिट हा कष्ट न करता कमवतायत. त्यामुळे या व्यवसायाच्या अडचणी थोड्या जास्त आहेत. तर मित्रांनो, शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय हे सगळे व्यवसाय चांगलेच आहेत त्याच्या पद्धतीने. परंतु तुम्हाला तुमच्या मार्केटच्या अभ्यासानुसार जर तुमच्या आसपास जर शेळी पेक्षा मेंढी पालनाला जर चान्स असेल, चान्स म्हणजे मेंढीचं मटण खाणारे लोक जास्त असतील, सणवार उत्सवाला जर बालिंगे कापले जात असतील तर तुम्ही मेंढी पालनाला प्राधान्य द्या. जर तुमच्याकडे बोकड खाण्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही शेळी पालनाला प्राधान्य द्या. जात कोणतीही असू द्या, परंतु उत्कृष्ट तब्येत असलेली ज्याची वजन वाढ व्यवस्थित होऊ शकते अशा पद्धतीच्या किंवा होत आहे अशा पद्धतीच्या माहिती त्या ठिकाणची तुम्ही पाठी आणा, शेळ्या तयार करा आणि स्वतःचा व्यवसाय शेळीपालन सुरू करा. त्याच्यामध्ये येणारे आजार, विकार आणि त्याच्यासाठी लागणारे लसीकरण याचाही अभ्यास करा. ह्या गोष्टी त्यांच्या आहार व्यवस्थापन असेल, सुका चारा असेल, हिरवा चारा असेल त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. 2 टाइम तुम्हाला व्यवस्थित त्यांना स्वच्छ पाणी दिलं, काहीच अडचण येत नाही. आणि हा दुग्ध व्यवसाय सुद्धा याच्यामध्ये सुद्धा फायदाच आहे. 10 दिवसानंतर तुम्हाला पगार होतो. पिकवलेला माल म्हणजे थोडक्यात उत्पादित केलेलं जे दूध आहे ते तुम्ही डेअरीवर दिलं, की ते म्हणजे कुठं जायचं खपवायची गरज नाही. पहिल्यासारखं आता महापूर आला, तुमचं दूध माघारी न्या किंवा दूध माघारी आलं म्हणून त्याला आळं घालणं किंवा त्याचे पैसे शेतकऱ्याला न देणं, अशा गोष्टी सगळ्या बंद झाल्या. त्याच्यामुळे हा दुग्ध व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. चारा व्यवस्थापन व्यवस्थित करा. फक्त या व्यवसायामध्ये तुम्हाला शेळी पालन आणि दूध व्यवसायापेक्षा कष्ट जास्त आहे. म्हणजे याचं शेण उचलणं असेल, धुणं दाणं असेल, प्राणी मोठा आहे त्यामुळं खाद्य जास्त आणावं लागतं. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बाकी हा व्यवसाय तोट्याचा आहे असं अजिबात नाहीये. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे विहिरीला वेगवेगळ्या प्रकारचे झरे असले पाहिजे. तसंच तुमच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न आलं पाहिजे. शेतकरी असाल तर तुमच्या दारामध्ये 4 गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, शेतीची अवजारं, 4-2 कोंबड्या तुमच्या दारामध्ये फिरणं, हे शेतकऱ्याच्या घराचं वैभव आहे आणि हे तुमच्या दारात असलंच पाहिजे. आणि अशा व्यवस्थित मॉडेल तयार केल्यानंतरच तुमची शेतीला ही शेणखत आणि लेंडीखत किंवा ही सांडपाणी हे जर शेतीला गेलं तर तुमची शेती व्यवस्थित पिकते, तिकडचा खर्च कमी होतो आणि एकमेकांना पूरक असणारे हे व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्याच्या दारात ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा काही अनुभव असेल, काही तुम्हाला सुचवायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आवडला असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा, शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.